माईबाप, आपण दोन चरणाचा भावार्थ पाहिलेला आहे, टायमिंग झालेला आहे. परंतु माझ्या कीर्तनातून जर तुम्ही काही घेऊन नाही गेले तरी माझी एक गोष्ट नक्की घेऊन जा माईबाप. अरे आई वडिलांची सेवा करा. दुर्दैव आहे माईबाप, सांगावं लागतं. पहा, दुर्दैव आहे, कीर्तनातून सांगावं लागतं. दावरवाडी नावाचं गाव होतं, गाव आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये. दावरवाडी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये अशी घटना घडली. कशी घडली पहा माईबाप. एक पुरुष वर्ग होता, त्याचा एक मुलगा कलेक्टर होता आणि दुसरा मुलगा न्यायाधीश होता. कोण होता? एक मुलगा कलेक्टर होता आणि दुसरा न्यायाधीश होता. परंतु त्याच्या बापानं, त्या कलेक्टरच्या बापानं त्या ठिकाणी फेसबुकला पोस्ट टाकली आणि त्या पोस्टच्या खाली लिहिलं, माईबाप, माझा एक मुलगा कलेक्टर आहे, एक मुलगा न्यायाधीश आहे, परंतु त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, सर्व गोष्टी झाल्या, परंतु माईबाप ऐका, त्यांना असं लिहिलं की माझ्याकडून त्यांना संस्कार द्यायचे राहिले, म्हणून मी आज फाशी घेतोय. पोस्ट टाकून 15 मिनिटं झाले, पोलिसांची गाडी दारामध्ये आली. आल्याच्या नंतर तोपर्यंत त्याचा, त्या कलेक्टरच्या बापाचा जीव गेला होता. लिंबाच्या झाडाला लटकून त्यांनी फाशी घेतली होती माईबाप. अरे माईबाप म्हणजे दैवत आहे. अरे नाही तुम्हाला पंढरपूरला जाता आलं नका जाऊ, ऐका बरं. अरे नाही पंढरपूरला जाता आलं नका जाऊ, परंतु आपल्या घरामध्ये जे आपले विठ्ठल रुक्मिणी म्हणजे आपले आई वडील आहेत, त्यांचं एकदा दर्शन घ्या. तुम्हाला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही माईबाप. अरे ऐका, आपल्या आई वडिलांना जीव लावा. अरे मरू नये कुणाची माय, मरू नये अर्ध्यावरती कुणाचा बाप, अरे मरू नये कुणाच्या अर्ध्यावरती बहीण, आणि मरू नये कुणाचा अर्ध्यावरती भाऊ माईबाप. ऐका बरं माईबाप, नागापूर नावाचं आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये 1 वर्षापूर्वी अशी घटना घडली. कशी घटना घडली ऐका बरं. 20 वर्षाचा तो तरुण होता, परंतु त्या तरुणाचा ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी त्याचा प्राण गेला. अरे ऐका, ज्या दिवशी घरी केक आणायचा, वाढदिवस साजरा करायचा, तर त्याच दिवशी घरी प्रेत आणण्यात आलं माईबाप. काय दुःख असेल त्या घरच्यांना. त्याचे अजून आई वडील जिवंत आहेत, आजी आजोबा जिवंत आहेत, त्याचा प्राण गेलेला आहे. ज्या वेळी त्याला चितेवरती ठेवलं, काय दुःख असेल त्या आजी आजोबांचं. त्या आजी आजोबांच्या समोर नातवाचं प्रेत पेटवण्याकरिता गेलं माईबाप. अरे काय दुःख असेल, विचारा जाऊन त्यांना, काय नातवाचं दुःख असतं म्हणून. अरे आई ही आई असते. मरू नये कुणाची माय माईबाप. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आईला जीव लावा, बापाला जीव लावा. मरू नये कुणाची माय. माय किती प्रेम करते सांगून जाईल. अरे एखाद्याच्या आईचा जीव जर गेला आणि तिला चितेवरती ठेवलं, तर तिला अग्नी द्यायला तिचं लेकरू लागतं. लेकरू तिला अग्नी देतो आणि ती घागर आपल्या खांद्यावरती घेतो आणि त्या चितेला गिरक्या मारत असतो. मारतो की नाही? तो मुलगा त्या चितेला गिरक्या मारतो माईबाप. आणि गिरक्या मारत असताना त्या मरलेल्या आईच्या तोंडातून शब्द येतात. ती आई म्हणते, काय म्हणते ती आई? अरे ती आई म्हणते, बाळा, अरे लेकरा, जरा लांबून चक्रा मार. त्या आईला जर विचारलं ना, आई असं का म्हणतेस ग, त्यावेळेस त्या आईच्या तोंडून आलेले उत्तर असते माईबाप, अरे लेकरा, जर तू जवळून चक्रा मारल्यास
आणि तुला जर आगीचा चटका बसला तर तो चटका मी सहन करू शकत नाही म्हणून तुला गुणचक्रा मार. अरे मायबाप ऐका, मेलेली आई, मृत्यू झालेली आई, त्या चितेवरची आई जर आपल्या लेकरावरती एवढं प्रेम करू शकते तर या सभा मंडपामध्ये बसलेली माय आपल्या लेकरावरती किती प्रेम करू शकते. म्हणून आई वडिलांची सेवा करा मायबाप. अरे मुलींनो ऐका ना, किती प्रेम करते मायबाप आपली आई. कधी जा रात्री अपरात्री घरी, मी जर कधी घरी गेल्याच्या नंतर मी दाराची कडी जर वाजवली तर माझी आई धावत पळत येते आणि आल्याच्या नंतर मायबाप लगेच खटकन कडे उघडते. उघडल्याच्या नंतर तिचं एक वाक्य असतं तिच्या लेकराला. कुठलं? कडी उघडल्याच्या नंतर तिचं वाक्य असतं. कुठलं वाक्य असतं? लेकरा तू जेवलास का? सांगावं आई. अगं सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण देखील नाहीये, मी जेवलो नाही. त्या आईनं लगेच धावत पळत जावं, ओलं सरपण घ्यावं, ते पावसानं भिजलेलं सरपण घरात घ्यावं आणि ती चूल पेटवावी, भाकर भाजावी, लेकराला खायला द्यावी. चूल पेटवत असताना आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती चूल फुंकत असताना नाका डोळ्यामध्ये पाणी येतं, डोक्याला मुंग्या येतात. अरे माईबाप रात्री 2 वाजता भाकर करून घालायची धमक जर कुणात असेल ना तर ती माझ्या आईत आहे. पहा माईबाप, त्या आईनं सुंदर अशी भाकर करावी. अरे द्या तुम्ही मोलकरणीला पैसे द्या, 10,000 रुपये द्या. किती द्या? 10,000 रुपये तुम्ही त्या मोलकरणीला द्या माईबाप. ती तुम्हाला सुंदर अशी भाकर देईल, चपाती देईल, परंतु त्या मागे तिचं प्रेम, ममता, माया अजिबात नसेल, अजिबात नसते. आपल्या आईचं काय प्रेम आहे. 2 वाजता रात्री भाकर करून माझी माय मला देते मायबाप. किती प्रेम असतं त्या माईचं. मुलींनो लग्न झाल्याच्या नंतर कधी जा सासरवाडीला. सासरवाडीला गेल्याच्या नंतर 2-3 दिवस राहिल्याच्या नंतर तुमचा पाहुणचार वगैरे होतो आणि झाल्याच्या नंतर मायबाप त्या ठिकाणी जर तुम्ही गेले ना आणि जर पाठीमागा येत असताना, जर तुम्ही वापस येत असताना बॅग उचलली, मुलीने बॅग उचलली, मुलगी दाराच्या उंबरठ्यापर्यंत गेलीये, तिची आई लगेचच धावत पळत येते माईबाप. आल्याच्या नंतर तिला मला सांगा माईबाप, तुमची माय तुम्हाला सासरी गेल्याच्या नंतर मोकळ्या हाताने पाठवते का? पाठवते का माय मोकळ्या हाताने? कधीच नाही. गहू देईल, ज्वारी देईल, बाजरी देईल. मला सांगा कांदे कुठे द्यायची पद्धत असते का? गोष्ट आहे का ती कांदे द्यायची गोष्ट आहे का? काही कांदे 1 किलो का होईना परंतु ती कांदे सुद्धा देते. 50 रुपये लेकीच्या हातामध्ये देते, 100 रुपये देते आणि लेकीला सांगते की माय बाळा, अरे लेकरा, या पैशाची तू साडी घे. 50 रुपयाने 100 रुपयाने काही साडी येत नसते, परंतु तिच्या पाठीमागे तिची माया त्या ठिकाणी असते, तिचं प्रेम त्या पैशाच्या पाठीमागे असतं माईबाप. अरे ऐका, एखादी मुलगी जर सासरी गेली किती प्रेम करते माय. सासरी जर मुलगी गेली आणि गेल्याच्या नंतर आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा देखील जीव मुलीतच असतो आणि बापाचा देखील जीव त्या मुलीतच असतो. सासरी जर मुलगी गेल्याच्या नंतर तिनं जर फोन केला, सकाळी सकाळी फोन आईने उचलला, हॅलो काय करतेस ग आई? काही नाही ग, बसले. तिनं सांगावं, बाप माझ्या पप्पांकडे फोन दे, माझ्या बाबांकडे फोन दे, मला माझ्या बाबाला बोलायचंय. त्या आईनं लगेचच बाबाला फोन द्यावा आणि बाबांनी सांगावं, हॅलो बोल ना. की का हो बाबा, तुमचा आज आवाज कमी येतोय. कोणाची माय अर्ध्यावरती मरो नये, कोणाचा बाप अर्ध्यावरती. अरे आई ही आई असते, नसते सांभाळणारी दाई. अरे असल्यावरती कळत नाही आणि
नसल्यावरती मिळत नाही माई बाप. अरे ढगा आड गेलेला सूर्य आज नाही तर उद्या दिसेल. कधी दिसेल? उद्या दिसेल. परंतु माती आड गे माई बाप आपल्याला कधीच दिसणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. प्रसंग तुम्हाला सांगून जाईल, सत्य घटनावरचा प्रसंग सांगून जाईल. ही कुठल्या पुराणातील, कुठल्या कथेतील, कुठल्या मोबाईल मध्ये ऐकलेली, टीव्हीला ऐकलेली गोष्ट, न्यूज नाहीये. ही घडलेली एक सत्य घटना आहे मायबाप. सांगून जाईल, ऐका. एक श्याम आणि श्यामचे आई वडील. श्याम छोटा होता, 10 वर्षाचा तो श्याम होता. श्यामचा वाढदिवस असल्या कारणाने श्यामने पप्पाला विचारलं की का हो पप्पा, आज माझा वाढदिवस आहे, कुठंतरी आपण दर्शनाकरिता जाऊ. त्यावेळेस ते बाबांनी सांगावं, हो आपण पंढरपूरला जाऊ. ते पंढरपूरला जातात. चित्रीकरण डोळ्यासमोर आणा. त्या श्यामचा बर्थडे, त्या बाळाचा बर्थडे, दर्शनाकरिता पंढरपूरला गेलेत. गेल्याच्या नंतर माय बाप गाडीतून जसे उतरले तसं त्यांना चंद्रभागेची नदी दिसली. दिसल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये त्यांनी स्नान केलं, चंद्रभागेचं दर्शन घेतलं. तिथून पुढे समोर गेल्याच्या नंतर माझ्या पुंडलिकाचं मंदिर आहे, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि घेतल्याच्या नंतर ते बारीला लागले. बारीला लागले माय बाप. बारीला लागल्याच्या नंतर काही तासांनी त्यांना जगाच्या मालकाचं दर्शन घडलं. कुणाचं? माझ्या पांडुरंग परमात्म्याचं त्यांना दर्शन त्या ठिकाणी घडलं. दर्शन वगैरे घेतलं, वाढदिवस साजरा केला आणि वापस येत असताना माय बाप वाटेमध्ये एक घटना घडली. श्याम व श्यामचे वडील एका बाजूने जात होते आणि श्यामची आई एका बाजूने जात होती. आलं ते आमचं दुःख. सावळत आपल्याकडे गेला. आई आवाज दिला, आईकडे गेला. आपल्या आईला रक्तबंबाळ त्या लेकराने पाहिलंय. लेकरू बारीक आहे, 10 वर्षाचा तो लेकरू आहे. त्यानं पाहिलं आपल्या आईचं संपूर्ण रक्ताने तोंड भरलंय. आईचं त्यानं पुसलं आणि आपल्या मांडीवरती आई त्या टिपरा निघून गेला. आईचा त्या पाणी गेला. श्याम रडला. श्याम, आई, ए आई, अगं उठ ना ग आई. आई आपल्याला घरी जायचंय. आई, आई आई मला शाळायचंय. माझा डबा भरून दिलाय, माझी बॉटल भरील, माझा अभ्यास कोण घेईल. आई अगं उठ ना ग आई, तुझ्याशिवाय मी एक क्षणभरही देखील जगू शकत नाही. आई अगं उठ ना ग माय. ती माय उठणार आहे का? नाही उठणार. तिचा प्राण त्या ठिकाणी गेला होता. श्यामच्या वडिलांना आणि श्यामनं आपल्या आईचं प्रेत घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर आईला शेवट निरोप दिला. आईची केल्याच्या नंतर श्यामच्या वडिलांना श्यामच्या भविष्याचा विचार केला. केल्याच्या नंतर श्यामच्या वडिलांना दुसरं लग्न केलं. लग्न केलं. आता आली श्यामची सावत्र आई. सख्खी आई ही सख्खीच आई असते आणि सावत्र आई ही सावत्रच आई असते. सावत्र आई सख्खी आई एवढं प्रेम कधीच देऊ शकत नाही. आणि कुणाला जर दिला तर माझ्याकडून सर्व काही त्या ठिकाणी तुम्ही माझं जे असेल ते तुमचं सर्व काही. पहा माई बाप, सख्खी आई ही सख्खीच आई असते, सावत्र आई ही सावत्र असते. आता आली सावत्र आई. सावत्र आई आल्याच्या नंतर त्याला नाही नाही ती बोलायची, नाही नाही ते काम सांगायची. श्याम, अरे धुना धु, अरे श्याम भांडी घास, अरे श्याम माझ्या साडीला इस्त्री कर बरं. ऐक ना आई, कधी इस्त्री केली नाही ग, कधीच केली नाही. अरे कर म्हणते ना इस्त्री, मग आज तुला इस्त्री करावं लागेल. तो छोटासा श्याम धावत पळत आला, इस्त्री जोडली आणि त्या आईच्या साडीवरती फिरवू लागला. सावत्र आईच्या साडीवरती ती इस्त्री फिरवू लागला. माई बाप, त्याचा बालमित्र आला. बालमित्र आला आणि आल्याच्या नंतर म्हटला, श्याम
अरे आज आपल्या सरांनी जी एबीसीडी ची वही दिली ती वही दे बर. श्याम धावत पडत ती वही आणण्याकरिता गेला, परंतु तेवढ्यात ती साडी जळली. जळलेला वास त्या सावत्राईच्या नाकापर्यंत जाऊन पोहोचला. सावत्राई धावत पळत आली. अरे म्हणते काय मूर्ख आहेस का? अरे श्याम इकडे ये. श्याम आला. काय झालं माय? माझ्याकडून काही चुकलं का? अरे काय बापाने आनंद साडी घेत आहे भाऊ बी बाजाराची घेतली तू ती जास लाते मायला उचले का? नाही आईला त्या बोलली. त्याला बोलू लागली. तो बारीक होता. अरे श्याम तुला आता मी एक शिक्षा देणार आहे. कुठली शिक्षा? ती म्हटली खाली वाक. त्याला वाटलं आता आपली माय माफी मागायला लावते की काय. जसा श्याम खाली वाकला माय बाप, त्या आईनं काय केलं, त्या माईनं काय केलं, ती गरम झालेली इस्त्री उचलली आणि त्या श्यामच्या पाठीवरती ठेवली. श्यामनं आई ग म्हणून आवाज दिला. श्याम धावत पळत देवघरामध्ये गेला. आपल्या आईचा फोटो काढला आणि काढल्यानंतर आई बाप पुसला. हातात नाही त्यावरती ठेवलाय, त्याच्यावरती उभा राहून आपल्या आईचा फोटो काढला आणि हातामध्ये घेतला, त्याला पुसलं आणि त्या फोटोकडे पाहून म्हणू लागला. काय म्हणतोय तो? कशाला गेली आई तू